नमस्कार मित्रांनो, काल झाली होळी आणि आज आहे धुलिवंदन. आणि धुलिवंदन म्हटलं की नाशिकमध्ये वीर नाचवण्याची एक मोठी परंपरा आहे. जवळजवळ 300 वर्षांपासून वीर नाचवण्याची परंपरा आहे. ती नाचवली जाते नाशिकच्या पवित्र गोदावरी गोदाघाटावर. तर आम्ही आज निघालो होतो वीर नाचवण्यासाठी. बरोबर आमचे आज आदरणीय लोखंडे काका पण होते. आज त्यांच्याबरोबर जाण्याचं ठरवलं. दोघांनी बरोबर घेतलं, मी बरोबर साक्षीला पण घेतलं आणि दादूला पण घेतलं. तसं पाहिलं तर आमच्या गावाकडे वीर नाचवायला फक्त लहान मुलंच वीर नाचवतात, परंतु नाशिकमध्ये अशी परंपरा आहे की मोठे माणसं, तरुण माणसं सगळेच वीर नाचवतात. मग आम्ही निघालो गोदा घाटाच्या दिशेने. रस्त्याने ट्रॅफिक भरपूर होती. कसं तरी आम्ही गोदा घाटापर्यंत पोहोचलो. गाड्या साईडला लावल्या, आतमध्ये पायी गेलो. गोदा घाटावरती इतकी गर्दी होती. तिथे अनेक प्रकारचे वीर, तिथं लहान मोठे सगळे आलेले होते. कोण कोणत्या भूमिकेत आले होतं, कोण कोणाच्या भूमिकेत. कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली होती, कोणी शंकराची वेशभूषा केली होती, कोणी गणपतीची वेशभूषा केली होती. तिथलं वातावरण बघितल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि पूर्ण गोदा घाटावर गर्दीच गर्दी होती आणि सगळीकडे ढोल ताशे वाजत होते, बँड वाजत होते आणि ते मिरवणुकीत आम्ही सामील झालो. गोदावरी नदीच्या पवित्र स्नानाने वीरांना स्नान घातलं. लोखंडे काकांनी पूजा केली, दादूने पूजा केली, साक्षीने पूजा केली, मी पण पूजा करून घेतली. आणि नवीन पिढीला पण या गोष्टी दाखवल्या पाहिजे, समजून सांगितल्या पाहिजे, तर आपले सणवार, रूढी परंपरा या पुढच्या पिढीपर्यंत पोचल्या पाहिजे. हे जे ठिकाण आहे ना, हे खूप पवित्र ठिकाण आहे. कारण या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं. या ठिकाणी ते राहिलेले ज्यावेळेस ते 14 वर्षाच्या वनवासात होते. याच ठिकाणी जे गंगा गोदावरी मातेचं मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो परतीच्या दिशेने. हे सगळं दृश्य डोळ्यामध्ये फिरून घेतलं. खूप छान वाटत होतं. या ठिकाणी खूप प्रसन्न वाटत होतं. इथं लहान मुलं वेगवेगळ्या वेशभूषा करून आलेले होते. इतकं छान वाटत होतं. प्रत्येकजण त्यांच्याबरोबर फोटो काढत होता. इथल्या पोलीस प्रशासनाचं विशेष कौतुक करायला हवं, कारण त्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. नंतर आम्ही निघालो घराच्या दिशेने. रस्त्याने, रहदारीने मात्र जाम केलेलं होतं, कारण सगळीकडे ट्रॅफिक जाम झालेलं होतं. घरी आल्यानंतर पहिले वीरांची तळी भरून घेतली. तळी भरण्यासाठी योगेश आयरे आणि किरण खैरनार यांनाही बोलवलं होतं, कारण तळी भरायला 5 जण लागतात. तळी भरून झाली. अशा प्रकारे हा धुलिवंदनाचा म्हणजे वीर नाचवण्याचा कार्यक्रम इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.